आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. राहुरी फॅक्टरीतील वृंदावन कॉलनी परिसरातील देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या ओपन स्पेसमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता अभियानादरम्यान भगवान श्रीकृष्णांची प्राचीन हेमाडपंथी शैलीतील मूर्ती आढळून आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये श्रद्धा व भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक अमोल कदम यांच्या पुढाकाराने सदर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत होतं. कचरा, झाडझुडपे, वाढलेले गवत हटवण्याचं काम सुरू असताना कामगारांना जमिनीत अंशतः काढलेली मूर्ती आढळून आली. मूर्ती दिसताच काम तात्काळ थांबवण्यात आलं. ही माहिती परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचताच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. सर्वप्रथम मूर्ती स्वच्छ करून विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली. या धार्मिक विधीचं पौरोहित्य सचिन काळे गुरु यांनी केलं. आढळून आलेली भगवान श्रीकृष्णांची मूर्ती हेमाडपंथी शैलीतील असल्याचं प्राथमिक स्वरूपात काळे गुरु यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक अमोल कदम, बाबूराव कोठळे, प्रशांत कोठळे, संदीप वागचोरे, बाबा कराळे, अनिल जाधव, विठ्ठल आरंगळे तसेच वृंदावन कॉलनी परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.